नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र मराठी न्यूज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आज महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांच्या मनात असलेल्या एका अत्यंत महत्त्वाचे प्रश्नाचे उत्तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उभे राहून दिले आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत। गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याची लाखो शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत, तो हप्ता नेमका का रखडला आहे आणि याचे खरे कारण आज अखेर समोर आले आहे। आणि हे कारण ऐकल्यानंतर तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल। शेतकरी बांधवांनो, एका बाजूला कर्जमाफीच्या मोठ्या घोषणा होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला नमो शेतकरी योजनेचे पैसे मात्र महिनोमहिने रखडले आहेत। या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी नेमका काय संबंध आहे, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत नेमकं काय सांगितलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात नेमके कधी जमा होणार, या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, शेवटपर्यंत नक्की पहा। मात्र त्याआधी शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही महाराष्ट्र मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर अशाच अधिकृत आणि खात्रीशीर महत्त्वाच्या बातम्यांसाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर दाबून ऑल नोटिफिकेशन सुरू करा। शेतकरी बांधवांनो, आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊयात। तुम्हालाही माहित आहे की शेतीचा वाढता खर्च लक्षात घेऊन केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली। त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली। या योजनेचे आतापर्यंत 8 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात यशस्वीरित्या जमा झाले आहेत। नियमाप्रमाणे आतापर्यंत 9वा आणि 10वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे अपेक्षित होते, मात्र दुर्दैवाने हे दोन्ही हप्ते अद्यापही रखडले आहेत। शेतकरी बांधवांनो, केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचे हप्ते बहुतांश वेळा वेळेवर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात, मात्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे हप्ते वारंवार उशिरा मिळत आहेत। आणि आता या मागचे खरे कारण विधानसभेतून समोर आले आहे। ते कारण ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, राग येईल, पण सत्य हे आहे की सरकारनेच हे कारण स्वतःच्या तोंडाने विधानसभेत सांगितले आहे। शेतकरी बांधवांनो, जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला एक जोरदार लाईक नक्कीच करा। शेतकरी बांधवांनो, काल विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी मध्ये मोठे बदल जाहीर केले आहेत। यापूर्वी काही शेतकऱ्यांना फक्त 50,000 रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळत होते, मात्र आता हा लाभ वाढून थेट 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा करण्यात आली आहे। तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी आलेली 2026-27 पर्यंतची कर्जफेड करण्याची जाचक अट देखील हटवण्यात आली आहे। या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। मात्र इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो की जर सरकार एवढी मोठी कर्जमाफी देत असेल तर नमो शेतकरी योजनेचे रखडलेले हप्ते नेमके कधी मिळणार, हा प्रश्न आज प्रत्येक शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसला आहे। आणि याचेच उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिले आहे। घडले असे की चंद्रपूर जिल्ह्याचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी विधानसभेत धान बोनस बाबत मुख्यमंत्र्यांना एक महत्त्वाची चिठ्ठी दिली। त्या चिठ्ठीला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की धान बोनस द्यायचाच आहे, त्याबद्दल आपण पूर्णपणे सकारात्मक आहोत, पण सध्या कर्जमाफीमुळे कॅश फ्लोचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यावर नंतर सविस्तर चर्चा करू। शेतकरी बांधवांनो, या एका उत्तरातून संपूर्ण चित्र स्पष्ट झाले आहे की मुख्यमंत्र्यांनी स्वतः मान्य केले आहे की कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण आला असून कॅश फ्लोचा प्रश्न निर्माण झाला आहे। याच कारणामुळे धान बोनसलाही विलंब होत आहे। त्यामुळे अनेकांच्या मते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता देखील याच आर्थिक कारणामुळे रखडलेला असू शकतो। म्हणजेच कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर असलेला सुमारे 36,000 कोटी रुपयांचा प्रचंड आर्थिक भार हा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यावर थेट परिणाम करत असल्याचे चित्र दिसून येते। जर तुम्ही अजूनही महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। शेतकरी बांधवांनो, आता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, कर्जमाफी संदर्भात बदलाची घोषणा करण्यात आली, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी तितक्याच वेगाने होणे आवश्यक आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम लवकर जमा झाली पाहिजे। तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मिळणे गरजेचे आहे, कारण फक्त घोषणा घेऊन चालणार नाही, तर त्याचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अधिक महत्त्वाचे आहे।
नाही तर घोषणा मोठ्या आणि लाभ मात्र शून्य अशी परिस्थिती निर्माण होईल. याचबरोबर शेतकरी बांधवांनो, आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे की आमदार रोहित पवार, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आणि इतर शेतकरी संघटनांनी पीक विम्याबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आणली आहे. त्याबद्दलची संपूर्ण माहिती आणि सविस्तर माहिती आपण महाराष्ट्र मराठी न्यूजच्या पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तो व्हिडिओ चुकवू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी बांधवांनो, आता आजच्या बातमीचा थोडक्यात आढावा घेऊया. पहिली गोष्ट, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता अद्याप रखडलेला आहे. दुसरी गोष्ट, मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत कर्जमाफीमुळे कॅश फ्लोचा प्रश्न निर्माण झाल्याचे स्वतः मान्य केले आहे. तिसरी गोष्ट, याच आर्थिक कारणामुळे धान बोनसलाही विलंब होत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या रखडलेल्या हप्त्यावर याचा थेट परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. आणि चौथी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्जमाफीची घोषणा झाली तरी तिची अंमलबजावणी आणि शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वेळेवर जमा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेतकरी बांधवांनो, तुमच्या मते नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि 10वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर नेमका कधी जमा व्हायला हवेत? तुमचे मत कमेंटमध्ये जरूर लिहा, कारण तुमची प्रतिक्रिया सरकारपर्यंत पोहोचवणे हे आमचे काम आहे. ही महत्त्वाची माहिती तुमच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण एका शेअर केल्यामुळे शेकडो शेतकऱ्यांपर्यंत ही खरी माहिती पोहोचू शकेल. अशाच प्रतिक्रिया आणि विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर दाबा आणि नोटिफिकेशन ऑलवर सेट करून ठेवा, जेणेकरून शेतकऱ्यांच्या हिताची कोणतीही महत्त्वाची बातमी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर पुन्हा भेटूयात अशाच एक महत्त्वाच्या अपडेटसह. तोपर्यंत जय जवान जय किसान. धन्यवाद.